dear students, in the last lecture we have completed the molar conductance. In the molar conductance we have seen lambda m equal to 1000 K divided by molarity. This formula for the molar conductance is lambda m is equals to 1000 K divided by molarity. Similarly, equivalent conductance is equals to 1000 K divided by normality. Is it 1000 K divided by normality? Now important thing is that here molar conductance equal to 1000 K divided by molarity and equivalent conductance equal to 1000 K divided by normality, and as you know normality is equals to X factor multiplied by molarity. You should not forget this. Normality equal to काय असतं X factor multiplied by molarity. Normality ची व्हॅल्यू अशी असते किती normality equal to X into molarity. X म्हणजे X factor, बरोबर आहे ना. X factor कसा काढायचा? X म्हणजे काय? X factor कसा काढायचा आपण? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन, और ऍसिड असेल तर नंबर ऑफ H प्लस आयन, बेस असेल तर X फॅक्टर म्हणजे नंबर ऑफ OH मायनस आयन, है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर HCl जर असेल तर X फॅक्टर 1 असतो, 1 into 1 इक्वल टू 1. H2SO4 जर असेल तर H2SO4 असेल तर X फॅक्टर इक्वल टू 2H प्लस मल्टिप्लाइड बाय 1 सल्फेट आयन इक्वल टू 2, है ना. 1 सल्फेट आयन चार्ज नाही घ्यायची, व्हॅलेन्सी नाही घ्यायची विचारात, लक्षात ठेवा. SO4 2 मायनस हे खरं आहे पण ते नाही विचारात घ्यायचं. इथं 2 H प्लस आहे, 2 आयन्स आहेत हे विचारात घ्यायचे आपल्याला. जर समजा इथे बेस असेल तर NaOH सोडियम हायड्रॉक्साइड, X इज इक्वल्स टू X फॅक्टर इक्वल टू 1 कॅटायन 1 anion इक्वल टू 1. जर कॅल्शियम क्लोराइड असला CaCl2 असला तर X फॅक्टर इक्वल टू कॅल्शियम 2 प्लस 1, क्लोराइड 2 आहे 2 इक्वल टू 2, हा ना. किंवा इथे AlCl3 जर असेल तर AlCl3 इक्वल टू X फॅक्टर इज इक्वल्स टू AlCl3 साठी X फॅक्टर काय ना, X फॅक्टर कॅटायन 1 आहे, anion 3 आहेत, तर 1 into 3 इक्वल टू 3. तर X फॅक्टर तुम्हाला माहित होऊ शकतो या प्रकारे. तर X फॅक्टर या प्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकाल, ठीक आहे ना. तर X फॅक्टर कसा काढायचा ते तुम्हाला सांगितलं सिंपल साध्या पद्धतीने, बिलकुल सेम. मोलर कंडक्टन्स इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय मोलॅरिटी, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय नॉर्मॅलिटी. आता नॉर्मॅलिटी इक्वल टू X इंटू काय असतं मोलॅरिटी असतं. म्हणजे ही व्हॅल्यू जर X ठेवली मी तर यावरून आपल्याला माहित होऊ शकतं इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1000 K डिवाइडेड बाय X इंटू मोलॅरिटी, है ना. आता याची व्हॅल्यू पूर्ण व्हॅल्यू काय असते सांगा मला. 1000 K डिवाइडेड बाय मोलॅरिटी म्हणजे काय मोलर कंडक्टन्स, म्हणजे इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स इज इक्वल्स टू मोलर कंडक्टन्स डिवाइडेड बाय X असणार, किंवा मोलर कंडक्टन्स इज इक्वल्स टू X इंटू इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स. हा फॉर्म्युला इथे या ठिकाणी तयार होऊ शकेल नवीन. जसं इथं नॉर्मॅलिटी इक्वल टू X इंटू मोलॅरिटी आहे तसं मोलॅरिटी इक्वल टू X फॅक्टर इंटू इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स हे इथे या ठिकाणी आपण लक्षात ठेवावं. हे खूप महत्त्वाचे फॉर्म्युले हे आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. आणि यावर आधारित आता आपण काही न्यूमेरिकल्स सॉल्व करणार आहोत, लक्षात ठेवा. हे न्यूमेरिकल्स आपल्याला इथे या ठिकाणी समजून घ्यायचेत, सॉल्व करायचेत. आणि इथे या ठिकाणी आपल्याला कंडक्टन्स, रेजिस्टन्स, सेल कॉन्स्टंट या सगळ्यांवरती न्यूमेरिकल्स असतील. हे न्यूमेरिकल सॉल्व करू. त्यातले मेजॉरिटी न्यूमेरिकल्स घेतो मी, काही न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देईल ते तुम्ही सॉल्व करायचे, ठीक आहे. ओके, रेडी, गो. चला क्वेश्चन नंबर 1 बघा. दिस इज द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन बघा. अ कंडक्टिव्हिटी सेल हॅज 2 प्लॅटिनम इलेक्ट्रोड ऑफ एरिया 1.2 cm². 2 प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स आहेत ज्याचा एरिया आहे 1.2 cm² आहे अँड 0.92 सेंटीमीटर अपार्ट. ते एकमेकांपासून 0.92 सेंटीमीटर. तुम्हाला सांगितलं ना मी कंडक्टिव्हिटी सेलमध्ये 2 पॅरलल प्लेट्स असतात. त्यांनी सांगितलं ह्या 2 पॅरलल प्लेट पैकी ज्या दोन्ही प्लेट तुम्हाला दिलेल्या आहेत या दोन्ही प्लेट मधलं जे डिस्टन्स आहे, या दोन्ही प्लेट मधलं जे डिस्टन्स आहे 0.92 सेंटीमीटर आहे. आणि याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे दोन्ही सारख्याच क्रॉस सेक्शनल एरियाचे असतील तो आहे 1.2 cm². क्लिअर. तर तुम्हाला विचारले त्यांनी की मग सेल कॉन्स्टंट काय असेल. सिंपल, सेल कॉन्स्टंट कसा काढणार बघा. B इज इक्वल्स टू L अपॉन E. बरेच लोक काय करतात माहितीये का,
फॉर्म्युला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात, नेहमी फॉर्म्युला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांच्यासाठी सरळ साधं सजेशन देईल, फिजिकल केमिस्ट्री अशी चलत नाही. फिजिकल केमिस्ट्री कन्सेप्ट ओरिएंटेड चालते, समजलं का. जर कन्सेप्ट चांगल्या प्रकारे लक्षात आला तर फॉर्म्युले ऑटोमॅटिक येणार तुम्हाला, तुम्ही लोड घेऊ नका. फक्त गरजेचे कन्सेप्ट, जसं मी तुम्हाला कन्सेप्ट म्हणजे कसं, जसं तुम्हाला सेल कॉन्स्टंट म्हटलं, कंडक्टिव्हिटी सेल म्हटलं, कंडक्टिव्हिटी सेल काढली, 2 पॅरल प्लेट काढल्या, दोन्ही प्लेट मधलं डिस्टन्स समजून घेतलं, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया लक्षात आला, असं लक्षात आणायचं आपण. ना तर केवळ, आणि जरी समजा अशी फिगर नाही काढली तुम्ही तर डोक्यामध्ये तरी पाहिजे तुमच्या, आणि प्रामाणिकपणा पाहिजे. मला असं वाटतं मी एक जणाचं कुठलं तरी रिझल्ट लागल्याच्या नंतर चिरंजीवाचा प्रामाणिकपणा म्हणजे मला असं वाटतं लाखे कॅन्डिडेट आहे, त्याचा प्रामाणिकपणा याच्यावरती भरपूर काही बोललेलो आहे मी, आणि त्यांनी उत्तरं चांगल्या प्रकारे दिलेत. एकदा व्हिडिओ तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. बी इज इक्वल्स टू एल अपॉन ए. एल किती आहे, लेंथ किती आहे, 0.92 डिवायडेड बाय 1.2. ठीक आहे ना. तर मग इथे या ठिकाणी बी इज इक्वल्स टू 9.2 डिवायडेड बाय 12, डेसिमल पुढे घेतलं एक ने, तर 0.12 झालं, 96 आणि 6 92 60 झालं, 12 पंचे 60, 0.85 पर सेंटीमीटर. दिस इज व्हॉट, दिस इज अ सेल कॉन्स्टंट. तर हा या सेलचा, ही जी कंडक्टिव्हिटी सेल असेल या सेलचा सेल कॉन्स्टंट जो आहे तो सेल कॉन्स्टंट तुम्हाला मी इथे ठिकाणी सांगितला, काय आला, 0.85 पर सेंटीमीटर. तर 0.85 पर सेंटीमीटर कुठे नाही, इथं 0.92 डिवायडेड बाय 1.2, बरोबर आहे ना. तर 0.85 पर सेंटीमीटर. अच्छा, 12×72, 12×7=84 नाही का, 12×86 ज्यादा झालं ते, 12×7=84, 80 झालं, तर 0.7 मध्ये जाईल ते, तर आन्सर याचं डी लास्ट आहे. टेबल चुकला बघा तिथे. ठीक आहे, असो, तर आन्सर लक्षात राहिलं. सो दिस इज 0.767 पर सेंटीमीटर. सेल कॉन्स्टंटचं युनिट पर सेंटीमीटर असं लक्षात ठेवा. एल अपॉन ए, सेल कॉन्स्टंटचा हा फॉर्म्युला आपण पक्का लक्षात ठेवायचा. सेल कॉन्स्टंट बी इज इक्वल्स टू एल अपॉन ए, बी इज इक्वल्स टू एल अपॉन ए. सेकंड प्रॉब्लेम बघा, नीट व्यवस्थित रीड करा, समजून घ्या. The cell constant of a conductivity cell. Cell constant of a conductivity cell is 1.09 per centimeter. If the electrodes are 0.98 centimeter apart, electrode एकमेकांपासून 0.98 सेंटीमीटर ने दूर आहेत. तर तुम्हाला विचारले क्रॉस सेक्शन एरिया ऑफ इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोडचा क्रॉस सेक्शन एरिया काय आहे. हे 2 पॅरल प्लेट्स असतील. ह्या 2 पॅरल प्लेट्स मध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी अंतर दिले, दोन्ही प्लेट मधलं डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स दिले, किती दिले ते 0.98, आणि सेल कॉन्स्टंट दिलाय बरं याचा, बी इज इक्वल्स टू किती दिला, 1.09 पर सेंटीमीटर. तर तुम्हाला क्रॉस सेक्शनल एरिया विचारलाय, म्हणजे हा एरिया विचारलाय तुम्हाला, म्हणजे तुम्ही फिगर व्हॅल्यू काय दिली, कॅल्क्युलेट काय करताय, ह्या दोन्ही गोष्टीची तुम्हाला जुळवाजुळव करता यायला पाहिजे. पहा, सेल कॉन्स्टंट बी इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय, एल अपॉन ए असतो. त्याच्यापैकी बी तर दिलाय तुम्हाला 1.09 इक्वल टू लेंथ दिलेली म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 पॅरल प्लेट 0.98 आणि डिवायडेड बाय ए. तर ए ची व्हॅल्यू काढायची, क्रॉस सेक्शनल एरिया ए इज इक्वल्स टू 0.98 डिवायडेड बाय 1.09. बघा आता आन्सर 0.98 पेक्षा किंचित कमी असेल, 0.98 पेक्षा किंचित कमी, तर 0.98 पेक्षा किंचित कमी 0.18 बी आहे, 918 आहे, 0.9 बी आहे, बरोबर. तर इथे ठिकाणी याला सॉल्व करा, तुम्हाला ऑटोमॅटिक याचा आन्सर येईल, म्हणजे हे येईल 98 डिवायडेड बाय 109. 98 ला डिवाइड केलं 109 ने, पहिला भाग तर 9चा बसेल, त्यात काय डाऊट नाही. पहिला भाग किती बसेल, 0.9, 9चा भाग बसला, 9चा भाग बसला तर किती आलं, 980 मधून मायनस झालं किती, 9 असंच येईल ना, ते 9 ने डिवाइड केलेलं असते, हे 109 ने डिवाइड केलेलं असते याला. तर पहिला भाग 9चा बसला, 9 81, तर 981, म्हणजे काय, 9चा भाग बसणार नाही, थोडासा जास्त झाला भाग हा, बरोबर आहे ना. तर 9चा भाग बसणार, 9 पेक्षा बी कमी 0.8 मध्ये, परंतु 0.89 असं येईल, तर आन्सर याचं सी. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर सी आहे. म्हणजे थोडंसं लॉजिक लावणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण 9 ने भाग दिला तर 981 आलं, 9 आलं, बरं 981 आहे किती, 980. तर थोडंसं लॉजिक लावा, ऑटोमॅटिक भेटून जाईल. चला पुढे, क्वेश्चन नंबर 4. साधे क्वेश्चन से सुरुवातीला, नंतर थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन होत जातात. चला क्वेश्चन 3 बघा. द सेल कॉन्स्टंट ऑफ कंडक्टिव्हिटी सेल हॅव्हिंग इलेक्ट्रोड्स
of area 0.85 cm square and 1.1 into 10 raised to minus 2 centimeter apart. एकमेकांपासून किती अंतरावर आहे ते सांगितलंय. क्रॉस सेक्शनल एरिया विचारलेला. तुम्हाला विचारले सेल कॉन्स्टंट किती असेल. काय फॉर्म्युला असतो? B is equals to L upon E. मला एवढ्यात काही अडचण आहे म्हणून इक्वल टू 1.1 into 10 raised to minus 2 divided by 0.85. याला सॉल्व करा. ऑटोमॅटिक तुम्हाला इथे ठिकाणी भेटून जाईल. तर इथे ठिकाणी सॉल्व केल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर तुम्हाला भेटून जाईल डी लास्ट. ठीक, 1.294 पर सेंटीमीटर. हे मीटर मध्ये, तर याला सेंटीमीटर मध्ये करू शकता. हे मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये करायचं म्हणजे कॅन्सल झालं. हे बरोबर आहे, कॅन्सल झालं. काही कारण घेऊन उपयोग नाही. ते दोन्ही एकाच युनिट मध्ये असायला पाहिजे. तर 1.1 डिवायडेड बाय 0.85. बस सॉल्व करा. आता याला आन्सर भेटेल. म्हणजे इथे ठिकाणी 110 भागिले 85 करू शकता तुम्ही. याला 5 ने भाग द्या वगैरे, ऑटोमॅटिक तुम्हाला आन्सर डी लास्ट मिळेल. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4. फॉर इक्विमोलर सोल्युशन्स कंटेनिंग Na प्लस Mg2 आणि Al3 कॅपिटल ए असेल. Al3 इफ एक्स वाय झेड आर देअर मोलर कंडक्टिव्हिटीज रिस्पेक्टिव्हली, देन जर यांच्या मोलर कंडक्टिव्हिटी जर असतील एक्स वाय झेड, म्हणजे एक्स ही मोलर कंडक्टिव्हिटी Na असेल, वाय ही मोलर कंडक्टिव्हिटी Mg2 असेल आणि झेड ही मोलर कंडक्टिव्हिटी Al3 असेल, तर तुम्हाला विचारलं एक्स वाय आणि झेड मध्ये काय रिलेशन आहे. काय विचारले? एक्स वाय झेड मध्ये काय रिलेशन आहे. एक सिंपल साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये याच्यावर चार्ज किती आहे? 1 प्लस आहे. याच्यावर चार्ज किती आहे? +2 आहे. याच्यावर चार्ज किती आहे? +3. कधी लक्षात ठेवा, तुम्ही हे न्यूमेरिकल्स लिहित जा वहीमध्ये, नंतर विचार करत जा. ठीक आहे. आता मला सांगा, मोलर कंडक्टन्स किंवा मोलर कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड असते? आयन्सवर डिपेंड असते आणि त्या आयनच्या चार्जवर डिपेंड असते. ॲल्युमिनियमवर 3 पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, तर त्यामुळे त्याचं कंडक्टन्स ज्यादा राहील. म्हणजे याचा अर्थ झेडची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल. Al3 विल हॅव द मोर मोलर कंडक्टन्स दॅन Mg2 विल हॅव द मोर मोलर कंडक्टन्स दॅन द Na+, डोंट फॉरगेट. आणि त्यामुळे इथे ठिकाणी झेड ग्रेटर दॅन वाय ग्रेटर दॅन एक्स हे आन्सर यायला पाहिजे. तर आन्सर तुम्हाला इथे डी लास्ट मध्ये दिसेल. ठीक आहे, नीट लक्ष द्या. मोलर कंडक्टन्स म्हटलं मी तुम्हाला. हे जर मी इक्विव्हॅलंट कंडक्टन्स साठी त्यांनी जर विचारलं असतं तर तिन्ही व्हॅल्यू सारख्या झाल्या असते. कारण इक्विव्हॅलंट कंडक्टन्स हे एक्स फॅक्टर विचारात घेऊन बोललं जातं. समजलं? उदाहरणार्थ Al3 म्हटलं तर एक्स फॅक्टर 3 राहील याचा AlCl3 साठी किंवा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड साठी. Mg2 म्हटलं तर MgCl2 किंवा MgBr2 मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड यांच्यासाठी एक्स फॅक्टर हा 2 राहील. त्यामुळे इक्विव्हॅलंट कंडक्टन्स मध्ये ते यूज मध्ये आणणार आपण. बरोबर. आणि म्हणून इथे ठिकाणी मोलर कंडक्टन्स जर असेल तर हे रिलेशन राहील. पण हे जर इक्विव्हॅलंट कंडक्टन्स असतं तर मात्र तिन्ही व्हॅल्यू इक्वल झाले असे विसरू नका. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 5 बघा. इफ एक्स इज इक्विव्हॅलंट कंडक्ट, आलाच बघा क्वेश्चन तो. इफ एक्स इज इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी अँड वाय इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.1 मोलार ऍसिटिक ऍसिड, देन बघा वाय कोण आहे? मोलर कंडक्टिव्हिटी आहे आणि एक्स कोण आहे? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी आहे. पहिली गोष्ट महत्वाची अशी आहे की जर मी ऍसिटिक ऍसिडचा जर मी विचार करतोय तर ऍसिटिक ऍसिडचं डिसोसिएशन होऊन मला इथे ठिकाणी काय तयार होतंय? ऍसिडेट आयन तयार होतं किंवा CH3COO- आणि H+ तयार होतंय. म्हणजे ऍनायन एक आहे, कॅटायन एक आहे. म्हणजे याचा अर्थ एक्स फॅक्टर कसा काढेल मी याचा? एक्स फॅक्टर इज इक्वल्स टू एक कॅटायन गुणिले एक ऍनायन बरोबर 1. आता मी फॉर्म्युला एक तुम्हाला सांगितला होता थोड्या वेळापूर्वी. काय फॉर्म्युला होता बघा, आठवा. मोलर कंडक्टन्स इक्वल टू एक्स इंटू इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. बघा पाठीमागे कुठेतरी पहिल्याच पेजवर लिहिलं होतं मी. सर्वात पहिल्याच पेजवर बघा, मोलर कंडक्टन्स इक्वल टू एक्स इंटू इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. आता एक्स म्हणजे एक्स फॅक्टर आहे आपला. आता इथे एक्स फॅक्टर तर 1 आला. मग मोलर कंडक्टन्स इज इक्वल्स टू एक्स फॅक्टर इंटू इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. आपलं एक्स फॅक्टर तर 1 आलाय, म्हणजेच इथे या ठिकाणी इक्वल टू इक्विव्हॅलंट कंडक्टन्स, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम राहतील. मोलर कंडक्टन्स इक्वल टू काय येणार? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. त्यामुळे क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर तुम्हाला इथे या ठिकाणी सी मिळेल. ठीक आहे. हेच मी उत्तर जर समजा ऑक्झॅलिक ऍसिड साठी लिहित असू, COOH, हे जर मी ऑक्झॅलिक ऍसिड साठी लिहिलं असतं तर याचा एक्स फॅक्टर 2 झाला असता. आणि या केसमध्ये मग मोलर कंडक्टन्स इक्वल टू 2 इंटू इक्विव्हॅलंट कंडक्टन्स असं आन्सर आलं असतं. पण ते तसं नाहीये, लक्षात ठेवा. आणि म्हणून इथे या ठिकाणी आपल्याला
हे समजणं खूप गरजेचं आहे. हे क्वेश्चनचे आन्सर खूप छोटी छोटी आहेत, लहान लहान आन्सर्स आहेत, परंतु आपल्याला समजणं गरजेचं आहे. बरेच लोक लागलीच आन्सर टिक मार्क करतात, तसं नाही करायचं. एक्स फॅक्टर कसा काढायचा, मोलर कंडक्टन्स इक्वल टू एक्स इंटू इक्वॅलंट कंडक्टन्स असतं, किंवा नॉर्मॅलिटी इक्वल टू 2 इंटू मोलॅरिटी. कसं काय कॅल्क्युलेट डिराईव्ह करायचं ते सुद्धा सांगितलं तुम्हाला मी पाठीमागच्या पहिल्या पेजवर, है ना. त्या प्रकारे सॉल्व्ह करा. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट. द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलार KI सोल्युशन इज दिस वन. कंडक्टिव्हिटी, बस शब्द खूप महत्वाचा आहे हा. कंडक्टिव्हिटी म्हणजे याचा अर्थ के. कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलार म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे. दिस इज कॉन्सन्ट्रेशन, मोलर कॉन्सन्ट्रेशन कॅपिटल M is 4.37 10⁻⁻⁴ per ohms per centimeter. ही K ची व्हॅल्यू आहे. Hence its molar conductivity is. फॉर्म्युला काय मोलर कंडक्टिव्हिटीचा सांगा. मोलर कंडक्टन्स किंवा मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1000 K डिवायडेड बाय मोलॅरिटी. बोला सांगा 1000 मल्टिप्लाइड बाय K किती आहे 4.37 इंटू 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय हे किती झालं, मोलॅरिटी किती आहे 0.02. ठीक, इज इक्वल्स टू 1000 ने मल्टिप्लाय केलं 10⁻⁻1 आलं, म्हणजे 0.437 डिवायडेड बाय 0.02. तर किती येणार सांगा, हे 43.7 डिवायडेड बाय 2 झालं, तर 2 to the 4 2 1 the 2 पॉइंट 17 झालं, 2 8 the 16 21.8. तर 21.85 हे पर ओहम CM स्क्वेअर पर मोल हे मोलर कंडक्टन्स मिळेल. फॉर्म्युला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. फॉर्म्युला लक्षात आला ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी समजतील तुम्हाला, पण पहिले फॉर्म्युला समजायला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची कधीही. ठीक आहे ना. चलो पुढे. क्लिअर. फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे हा. तुम्हाला इथे मोलॅरिटी दिली तर मोलर कंडक्टन्स, कधी कधी काय करतात तुम्हाला नॉर्मॅलिटी विचारतात. हा आता KI पोटॅशियम आयोडाइड साठी K प्लस आहे, एक I मायनस आहे, तर एक्स फॅक्टर 1 असेल, त्यामुळे याचा मोलर कंडक्टन्स इक्वॅलंट कंडक्टन्स दोन्ही व्हॅल्यू सेम राहतील. तुम्हाला इक्वॅलंट कंडक्टन्स जरी विचारला असतं तरी आन्सर तेच आलं असतं. एक्स फॅक्टर कडे लक्ष द्यायचं. हा, एक्स फॅक्टर कडे लक्ष द्या. चला पुढचा प्रॉब्लेम. द स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजेच कंडक्टिव्हिटी, विसरू नका. स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजेच कंडक्टिव्हिटी K 0.02 मोलर म्हणजे मोलॅरिटी दिलेली आहे, ही मोलॅरिटी आहे, ही व्हॅल्यू दिलेली आहे K ची व्हॅल्यू. Hence its molar conductivity is. फॉर्म्युला परत सेम. फॉर्म्युला सेम. काय फॉर्म्युला, मोलर कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1000 K डिवायडेड बाय मोलॅरिटी. सो दिस इज इक्वल्स टू 1000 इंटू K ची व्हॅल्यू 8.2 इंटू 10⁻³ आणि डिवायडेड बाय मोलॅरिटी 0.02 आहे. 0.02 आहे. सो दिस कॅन बी सॉल्व. 1000 ने मल्टिप्लाय केलं तर हे कॅन्सल झालं. हे तर हे आलं 8.2, तर 820 डिवायडेड बाय 2. सो दिस इज 410 पर ओहम CM स्क्वेअर पर मोल. पर ओहम CM स्क्वेअर पर मोल. बरोबर बघा, पर ओहम म्हणजे सीमन, पर ओहम म्हणजे मो किंवा सीमन. तर आन्सर याचं डी लास्ट आलं. फॉर्म्युलाकडे लक्ष द्यायचं. आता दुसरी गोष्ट, इलेक्ट्रोलाइट कोणी HCl, याचा बी एक्स फॅक्टर 1च आहे. H प्लस 1 आहे, Cl मायनस 1 आहे, म्हणजे एक्स फॅक्टर 1च आहे. तर याचं जी मोलर कंडक्टन्स आलं तेवढंच इक्वॅलंट कंडक्टन्स येणार, याचं काही बदल होणार नाही. नोट्स मध्ये एक छोटंसं अल्युमिनियम सल्फेटचं प्रॉब्लेम गलत गेलंय बघा माझ्याकडनं, तेवढं करेक्शन करा नोट्स मधलं. चला पुढचं प्रॉब्लेम. कंडक्टिव्हिटी सेल व्हेन डीप इन 0.05 मोलर KCl सोल्युशन. बघा ही मोलॅरिटी दिलेली KCl ची, कॉन्सन्ट्रेशन दिले. हॅज रेजिस्टन्स ऑफ 515 ओहम. बघा 515 ओहम म्हणजे हे रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला. R ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला इथं, रेजिस्टन्स दिला. तुम्हाला विचारलं इफ द कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन इज 0.0016. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, K ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. तुम्हाला विचारलं द सेल कॉन्स्टंट ऑफ द सेल इज. सेलचा सेल कॉन्स्टंट किती असेल, सिंपल साधा आहे. बघा R दिलेला आहे, K दिलेला आहे. तुम्हाला विचारलं सेल कॉन्स्टंट. तुम्हाला मी थेरी मध्ये सांगितलं होतं बघा सेल कॉन्स्टंट कसा काढायचा, आठवतो का, नाही. अच्छा ठीक आहे, डबल सांगतो मी. पहा रेजिस्टन्स काय असतो, फॉर्म्युला सांगा मला. रेजिस्टन्स इज इक्वल्स टू रेजिस्टिव्हिटी, रेजिस्टन्स इज इक्वल्स टू रेजिस्टिव्हिटी इंटू L अपॉन ए. आठवतं का बघा, L अपॉन ए म्हणजेच रेजिस्टन्स इज इक्वल्स टू 1 अपॉन K. रेजिस्टिव्हिटी हा कंडक्टिव्हिटी कपाचा रेसिप्रोकल असतो, मल्टिप्लाइड बाय L अपॉन ए.
म्हणजेच रेझिस्टिव्हिटी इज इक्वल्स टू 1/k मल्टिप्लाइड बाय एल अपॉन ए म्हणजे काय असतं, सेल कॉन्स्टंट असतं. के ला इथे मल्टिप्लाय करू शकतात, तर बी इक्वल टू के आर असतं. तर सेल कॉन्स्टंट इक्वल टू के आर, बी इक्वल टू के आर. बेकार असा शब्द वापरला होता मी, बी इक्वल टू के आर, बेकार. बी के आणि आर मधलं रिलेशन. ठीक आहे ना. आता याला सॉल्व्ह करू. सांगा कसं सॉल्व्ह करणार. आता हे तर थिअरी झालं. के आहे माहिती, आर माहिती, कॉन्सन्ट्रेशनचा उपयोगच होणार नाही. तर बी इज इक्वल्स टू के आर. चला व्हॅल्यू ठेवा. के ची व्हॅल्यू किती आहे, के ची व्हॅल्यू आहे 0.0016 मल्टिप्लाइड बाय आर ची व्हॅल्यू 515 515. याला मल्टिप्लाय करू. आता कितीने मल्टिप्लाय करणार सांगा मला. आता हे याला इथे ठिकाणी सॉल्व्ह करायचे, तर 16 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 16 पंचे 80, हातचे आले 8, 16 1 16 8 24, 2 राहिले. 16 पंचे 80 2 82, 82. डेसिमलच्या नंतर 4 अंक आहेत, 1 2 3 4. तर 0.824 पर सेंटीमीटर हा सेल कॉन्स्टंट झाला. आहे का आन्सर चेक करा. 0.824 आहे ये आन्सर. ठीक आहे ना. तर या प्रकारे सॉल्व्ह करत चला. फॉर्म्युला काय वापरला आपण, बी इक्वल टू के आर. खूप छान प्रॉब्लेम आणि फर्स्ट क्लास तुमचे सॉल्व्ह करून घेतो मी. गरजेचे तुमचं कॉन्सन्ट्रेशन दिमाग आता ठिकाणावर ठेवा. आता जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम दिलं जाईल ना, पहिले तुम्ही ट्राय करा, नंतर मग माझ्या सोल्युशनची वाट बघा. अगोदरच सोल्युशनची वाट नका बघत बस. ठीक आहे. चला पुढचा प्रॉब्लेम बघा. वेन कंडक्टिव्हिटी सेल हॅव्हिंग सेल कॉन्स्टंट, बघा सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे 0.7 cm पर सेंटीमीटर इज फिल्ड विथ 0.01 मोलार, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिले, मोलॅरिटी दिली 0.01 मोलार मोलॅरिटी दिली. तुम्हाला विचारले हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 490 ओहम, 490 ओहम ही रेजिस्टन्स दिला. हेन्स कंडक्टिव्हिटी ऑफ KCl सोल्युशन इज, कंडक्टिव्हिटी म्हणजे के ची व्हॅल्यू दिलेली आहे. बघा सेल कॉन्स्टंट दिले, रेजिस्टन्स दिले. आत्ताच प्रॉब्लेम बी इज इक्वल्स टू के आर वापरलं मी, बी इज इक्वल्स टू के आर वापरलं. बी किती आहे सांगा मला, 0.7 इक्वल टू के ची व्हॅल्यू काढायची, रेजिस्टन्स किती दिला 490 490. देअरफॉर यू कॅन राईट के इज इक्वल्स टू 0.7 डिवायडेड बाय 490 490. आता याला सॉल्व्ह करू ना आपण. कसं सॉल्व्ह करणार सांगा मला. याला मी असं लिहितो 700 डिवायडेड बाय 490 मल्टिप्लाइड बाय 10 किती लिहू आता इथे -3 लिहिणार मी. तर हे 490च्या दुप्पट तर नाही आहे, पण 1 पॉईंट समथिंग काहीतरी 10⁻³ मध्ये येईल. 1 पॉईंट समथिंग 10⁻³ हे एकाच ठिकाणी सी या ठिकाणी. त्यामुळे 9चा आन्सर इथे ठिकाणी सी राहील. किती स्मार्ट आन्सर सांगा मला. गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला हर पूर्ण डिटेल कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. समजलं. 490च्या डबल केलं मी तर इथे ठिकाणी 980 होईल. किती होईल 980 होईल. आणि मग 980 नाही आहे 700, म्हणजे पहिला भाग 1चा बसेल आपल्याला 1 पॉईंट, अर्थात 4चा नंतर 3चा 10⁻³ हा स्मार्टनेस येणं तर खूप गरजेचं आहे. कंडक्टिव्हिटीचा युनिट काय बघा, पर ओहम पर सेंटीमीटर, पर ओहम पर सेंटीमीटर. क्लिअर. चला पुढचा प्रॉब्लेम इथे ठिकाणी आपण घेऊयात. बघा नीट व्यवस्थित समजून घ्या. प्रॉब्लेम लिहा, सेल्फ ट्राय करा. ठीक. बघा ट्राय केलेला असेल तुम्ही. द स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी ऑफ 0.014 मोलार NaBr. बघा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी दिलेली ही, आणि हे के ची व्हॅल्यू दिली 3.16 10⁻⁴ सीमन पर सेंटीमीटर. द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन इज, सांगा मला मोलर कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय, 1000 K डिवायडेड बाय मोलॅरिटी. बरोबर. आता इज इक्वल्स टू 1000 मल्टिप्लाइड बाय के ची व्हॅल्यू किती आहे 3.16 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴ डिवायडेड बाय मोलॅरिटी किती 0.014. आता याला काय सॉल्व्ह करणार. 1000 ने जर मल्टिप्लाय केलेला तर 10⁻⁻1 होईल. हे 10⁻⁻1 ने परत याला मल्टिप्लाय करणार ते होईल 0.316 डिवायडेड बाय 0.014. म्हणजेच इथे ठिकाणी 316 डिवायडेड बाय 14 14 ने डिवाइड करा. 14 दोन्ही 28 तर होईलच. 28 आणि 3 31 36 झालं. तर 14 दोन्ही परत 28 22 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर येईल. तरी आन्सर बी सेकंड बरोबर आहे. ठीक आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवा. नियत खूप साफ ठेवा, लक्षात ठेवा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ना क्विकनेस पाहिजे, स्मार्टनेस पाहिजे आणि त्याचबरोबर नॉलेजही पाहिजे. नॉलेज आलं की ऑटोमॅटिक क्विकनेस आणि स्मार्टनेस त्याच्या पाठीमागून येतात. अगोदरच क्विकनेस आणि स्मार्टनेस घेतलं की मग आपल्याला ढोंग करावं लागतं. नॉलेज नसतं, काहीच नसतं, मग ढोंग करत बसतो आपण. ते नाही करायचं कधीच.
समजलं, नॉलेज घ्या अगोदर, फॉर्म्युले जागेवर आठवायला पाहिजे तुम्हाला, मग ऑटोमॅटिक बाकीच्या गोष्टी येतील तुम्हाला. ठीक आहे, चलो पुढे नेक्स्ट. पुढचा प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम अगोदर लिहा, स्वतः ट्राय करा आणि नंतर मग इथे या ठिकाणी तुम्ही मी काय सॉल्व्ह करतो ते पाहून घ्या. ठीक आहे, ट्राय केलेला असेल आता मी सोडून देतो. द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 मोलर म्हणजे मोलॅरिटी दिली. सोल्युशन ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला पर ओहम cm² पर मोल. हेन्स इट्स कंडक्टिव्हिटी इज, कंडक्टिव्हिटी मतलब के ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली. फॉर्म्युला काय सांगा मला. मोलर कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1000 K मल्टिप्लाइड बाय मोलॅरिटी. क्लिअर. आता यामध्ये मोलर कंडक्टन्स एवढा दिला, तुम्हाला जर याच्यात विचारलं नाही पण विचारलं असतं तर इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स किती आला असं सांगा मला. BaCl2 बेरियम 2+ आहेत आणि Cl-2 आयन आहेत, म्हणजे एक्स फॅक्टर आला असता त्याचा 2. 1 × 2 = 2. कॅटायन 1 आहे, ॲनायन 2 आहेत, तर 1 × 2 = 2. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही एखाद्या म्हणजे ऍसिड साठी तर माहिती आहे तुम्हाला एक्स फॅक्टर म्हणजे नंबर ऑफ H+, बेस साठी एक्स फॅक्टर म्हणजे नंबर ऑफ OH-. पण जर तुम्हाला एखादा सॉल्ट दिला BaCl2 सारखा सॉल्ट दिला तर एक्स फॅक्टर काय समजतात, तर कॅटायन, टोटल कॅटायन और टोटल ॲनायन दोन्हीपैकी कोणताही एक, दोन्ही नसतात घेत. कॅटायन और ॲनायन, नंबर ऑफ कॅटायन और नंबर ऑफ ॲनायन. तुम्हाला एखादा जास्त असेल तर नसतो. न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये जेवढे कॅटायनिक चार्ज असतो तेवढाच ॲनायनिक चार्ज असतो, न्यूट्रल मॉलिक्यूल असतो. तर मग मोलर कंडक्टन्स दिलेले 223 इज इक्वल्स टू 1000 मल्टिप्लाइड बाय K, जो की K काढायचा आहे, डिवायडेड बाय मोलॅरिटी दिली 0.05. बरं, आता याला सॉल्व्ह करू आपण. सांगा K ची व्हॅल्यू काय येईल. याने याला मल्टिप्लाय केलं 5 × 3 = 15, बरोबर आहे का. 5 × 3 = 15, 1 राहिले, 10 × 1 = 11, 1 राहिले, 5 × 2 = 10 × 1 = 11 आणि डिवायडेड बाय किती येणार, हे डेसिमल 2 ने 11.15 डिवायडेड बाय 1000. तर बघा K ची व्हॅल्यू किती येईल 11.15 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ म्हणजेच 1.115 × 10⁻². केचं युनिट काय असतं, पर ओहम पर सेंटीमीटर. युनिट कडे लक्ष द्या, कारण 2-3 एक्झाम मध्ये तर या K आणि मोलर कंडक्टन्स यांची युनिटच विचारली होती, ती आपल्याला जमायला पाहिजे. ठीक आहे, तर काय आन्सर याचं सांगा मला. 1.115 10⁻², 1.115 10⁻². आन्सर ये त्याचं 11th आन्सर ये आहे. ठीक आहे, मला नाही वाटत तुम्हाला काय अडचण येईल म्हणून. चला पुढचा प्रॉब्लेम खूप छान प्रॉब्लेम बघा, एकदम उत्कृष्ट आहे, तुम्हाला डोक्याला चालना मिळेल या प्रॉब्लेममुळे. अ कंडक्टिव्हिटी सेल इज फिल्ड विथ 0.02 मोलर H2SO4. बघा कॉन्सन्ट्रेशन दिलंय. गिव्स ॲट 25 डिग्री रेजिस्टन्स ऑफ 122 ओहम्स. रेजिस्टन्स दिले 122 ओहम. इफ द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलर H2SO4 इज दिस वन, देन द सेल कॉन्स्टंट इज. याचा सेल कॉन्स्टंट किती असेल. सेल कॉन्स्टंट म्हणजे काय, L/A, B = L/A. बघा नीट लक्ष द्या माझ्याकडे. दिल्यात व्हॅल्यू कोणाकोणाचे समजून घ्या. मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा दिलाय, आणखी कॉन्सन्ट्रेशन दिलंय, आणखी रेजिस्टन्स दिलाय, बरोबर आहे. एक काम करू आपण, मोलर कंडक्टन्स वरनं K ची व्हॅल्यू काढू. मोलर कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1000 K डिवायडेड बाय मोलॅरिटी. मग मोलर कंडक्टन्स दिले 618 इक्वल टू 1000 × K ची व्हॅल्यू काढायची डिवायडेड बाय मोलॅरिटी किती दिले 0.02. बघा सल्फ्युरिक ऍसिड साठी सुद्धा एक्स फॅक्टर विचारला असता तर 2 आला असता. त्यामुळे आठवत असेल तुम्हाला मोलर कंडक्टन्स इक्वल टू एक्स फॅक्टर इंटू इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स. लक्षात आणायचं मुद्दामून मी तुम्हाला इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स कशामुळे वारंवार लक्षात आणतो समजलं ना तुम्हाला, कारण ते आपले रेग्युलर नाही येते. बहुतांश बऱ्याच लोकांना नॉर्मॅलिटी मोलॅरिटी म्हटलं की त्या ठिकाणी हिवताप येतो, घाबरतात हे लोक, आणि म्हणून मोलर कंडक्टन्स इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स वारंवार तुम्हाला लक्षात आणतोय मी, समजलं, तुम्हाला भीती वाटू नये म्हणून. चला तर याच्यावरनं K ची व्हॅल्यू काढू. तर K इज इक्वल्स टू किती आलं सांगा 618 मल्टी 0.02 डिवायडेड बाय 1000. आता फॉर्म्युला तर माहिती आहे तुम्हाला, B इज इक्वल्स टू काय असतं KR असतं. याचा अर्थ B इज इक्वल्स टू KR आहे, तर K इक्वल टू काय येणार B/R येणार. मग याला मी असं लिहू शकतो आता K च्या जागेवर B/R इज इक्वल्स टू 618 × 0.02 डिवायडेड बाय 1000. याला सॉल्व्ह करू ना आता आपण. कसं सॉल्व्ह करणार सांगा मला. आता इथे याच्यामध्ये R ची व्हॅल्यू रेजिस्टन्स दिला 122, तर B डिवायडेड बाय 122 इज इक्वल्स टू
618 मल्टीप्लाइड बाय 0.02 डिवाइडेड बाय 1000. क्लियर. तर B इज इक्वल्स टू 122 ने मल्टीप्लाय करणार तिथे 618 मल्टीप्लाइड बाय 0.02 मल्टीप्लाइड बाय 122 डिवाइडेड बाय 1000. याला सॉल्व बरोबर आहे. आता आपण 122 ने 0.02 ला गुणलं किंवा 02 ने याला मल्टीप्लाय करा सिंपल. तर इथे ठिकाणी किती 16 हा ना, एक राहिले, एक बेन एक 3 बेस 12 1236 म्हणजे 12.36 मल्टीप्लाइड बाय 122 डिवाइडेड बाय 1000. ठीक आहे. किती येईल बघा आता 12.36 म्हणजे 12 समजा थोडा वेळ आणि 122 येतं 130 समजा थोडा वेळ. तर 12 ने 130 ला जर मल्टीप्लाय केलं तर डिवाइडेड बाय 1000 इज इक्वल्स टू 12 ने त्या ठिकाणी 130 ला मल्टीप्लाय केलं तर 0 12 36 ॲज्युम केला, थोडं अप्रॉक्सिमेशन घेतलं, ही व्हॅल्यू थोडी कमी केली, ही व्हॅल्यू थोडी वाढ 12 36 6 हातचे आले 3 12 12 1 12 3 15 1560 डिवाइडेड बाय 1000 म्हणजे याचा अर्थ 1.56 च्या आसपास आन्सर यायला पाहिजे. 1.56 बहुतेक 1.43 आन्सर असेल. तर 12 चा आन्सर इथे या ठिकाणी सी आहे अँड इट इज 1.43. हा 1.56 त्याच्या आसपास आन्सर येईल. तर 1.51 डी लास्ट आन्सर आहे बघा 1.51. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या प्रकारे सॉल्व करत चला. किती प्रॉब्लेम ट्विस्ट करू द्या काही फरक पडत नाही, फक्त आपण प्रामाणिकपणे सॉल्व करत चलू. ठीक. चला पुढे. नेक्स्ट प्रॉब्लेम. द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 मोलर NaI सोल्युशन इज. म्हणजे काय दिले हे कंडक्टिव्हिटी म्हणजे के ची व्हॅल्यू दिली, कॉन्सन्ट्रेशन दिले. मोलर कंडक्टिव्हिटी इज, मला नाही वाटत काय अडचणी, फॉर्म्युला वापरा सीधा. मोलर कंडक्टिव्हिटी इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय मोलॅरिटी व्हॅल्यू ठेवून द्या, आन्सर काढा. तर 13 नंबरचा आन्सर इथे ठिकाणी सी येईल. कारण झाले प्रॉब्लेम या प्रकारचं म्हणून मी सॉल्व करून दिलं नाही. पुढचा प्रॉब्लेम बघा, व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलर HCl सोल्युशन इज दिस वन. बघा मोलर कंडक्टिव्हिटी दिलेली आहे. कॅल्क्युलेट द इट्स कंडक्टिव्हिटी म्हणजे के ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. फॉर्म्युला परत तोच वापरणार. मोलर कंडक्टन्स इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय सी. सी म्हणजे मोलॅरिटी. तर मग इथे ठिकाणी तुम्हाला मोलर कंडक्टन्स दिलेले 407.2 इज इक्वल्स टू 1000 इंटू के डिवाइडेड बाय बरोबर मोलॅरिटी किती 0.02. याला सॉल्व करा तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळेल. तर 40 नंबर के ची व्हॅल्यू आहे ए. लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही स्वतः ट्राय करा, प्रयत्न करा, येणार तुम्हाला आन्सर आहे. चला पुढे. पुढचा प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम नंबर 15 बघा, खूप छान प्रॉब्लेम आहे. अ कंडक्टिव्हिटी सेल इज फिल्ड विथ 0.005 मोलर NaCl gives at 25 degrees Celsius resistance of 13710 ohm. If the electrode of conductivity cell are 0.7 centimeter apart and the area of cross section of the electrode is 0.82 centimeter, what is the molar conductivity? पर पहिले काय करू आपण, मोलर कंडक्टिव्हिटी काढायची म्हणजे लॅम्बडा काढायचा तुम्हाला. सिंपल साधं आहे. लॅम्बडा एम इज इक्वल्स टू 1000 K डिवाइडेड बाय मोलॅरिटी. मला सांगा याच्यात के माहित असल्याशिवाय काही करता येईल का आपल्याला? मोलॅरिटी तर ऑलरेडी दिली त्यांनी. किती दिली मोलॅरिटी बघा 0.0005 मोलॅरिटी दिलेली त्यांनी. के माहित पाहिजे तुम्हाला. तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, के कसा काढणार तुम्ही, बी इज इक्वल्स टू के आर. चालेल ना. बी इज इक्वल्स टू के आर. बी ची व्हॅल्यू काय एल अपॉन ए इज इक्वल्स टू के आर. चला एल म्हणजे सेपरेशन 0.7, एरिया किती दिला क्रॉस सेक्शन एरिया 0.82 मल्टीप्लाय इक्वल टू के मल्टीप्लाइड बाय रेजिस्टन्स किती आहे 13710. मला सांगा के ची व्हॅल्यू भेटेल का नाही? तर के इक्वल टू काय येणार 0.7 डिवाइडेड बाय 0.82 मल्टीप्लाइड बाय 13710. ठीक. के ची व्हॅल्यू आली. आता ही या व्हॅल्यू सगळी इथे मांडू. सांगा मला आता. मोलर कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1000 मल्टीप्लाइड बाय 0.7 डिवाइडेड बाय 0.82 इंटू 13710 आणि या सगळ्यांना परत मल्टीप्लाइड करणार आपण. मल्टीप्लाइड बाय किती कॉन्सन्ट्रेशन 0.0005. ठीक आहे. आता सगळ्यांना सॉल्व करायचं आपल्याला. सर्वांना सॉल्व केलं की ऑटोमॅटिक आपल्याला मोलर कंडक्टन्स मिळेल. सॉल्व करा बिलकुल. इथे ठिकाणी याचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल ए.
124.5 पर ओहम सीएम स्क्वेअर पर मोल. लक्षात राहिले ना. म्हणजे इथे ठिकाणी इथे व्हॅल्यू कोणकोणत्या ठेवल्या त्याच्याकडे लक्ष द्या. इथे या ठिकाणी होतं एम मोलर कंडक्टन्स. तरी मोलर कंडक्टन्सची व्हॅल्यू इथं मांडलेली आहे 0.00005 ही व्हॅल्यू इथं मांडलेली आहे. बाकी ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू जशीच्या तशी इथे व्हॅल्यू मांडलेली बघा, बघून घ्या एकदा. आणि 1000 तर आहेच इथे जसं तसं. तर तुम्हाला मोलर कंडक्टन्स हा भेटेल 124.5 पर ओहम सीएम स्क्वेअर पर मोल. ठीक आहे ना. चला पुढे पुढचा प्रॉब्लेम बघून घ्या. बघा प्रॉब्लेम आणि व्यवस्थित लक्षात आणा. प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे. तुम्हाला विचारलं मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलर वीक ऍसिड इज. बघा मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे इथे या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी. किती दिलेली सांगा 7.94. इफ इट्स मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0 कॉन्सन्ट्रेशन. बघा 0 कॉन्सन्ट लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली. किती दिली ती एवढी व्हॅल्यू दिलेली आहे. द डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन कसा काढणार फॉर्म्युला आठवा. मोलर कंडक्टन्स डिवायडेड बाय लिमिटिंग मोलर कंडक्टन्स हा फॉर्म्युला आहे. मोलर कंडक्टन्स आहे किती 7.94 असा एवढा मिळतो. पण असायला किती पाहिजे एवढा 232.7. बस बात खतम. याला मल्टिप्लाय करणार आपण. सो दिस इज द अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन. तर याला इथे 7.94 म्हणजे 8 पकडलं तरी चालेल. 8 पकडलं तरी चालेल. 232 आहे त्याला 240 घेतलं तरी चालेल. 8 त्रिक 24 होईल तर 130 येईल. तर 0.1 डिवायडेड बाय 3 म्हणजे 0.03. 0.03. तर इथे आन्सर सी मिळेल तुम्हाला. तर 16चा आन्सर या ठिकाणी सी आहे. करेक्ट एकदम. तर या प्रकारे डिग्री ऑफ डिसोसिएशन कसा काढायचं ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. कॉलरॉज लॉचं ऍप्लिकेशन आहे. पुढचा प्रॉब्लेम बघा. द मोलर आयोनिक कंडक्टिव्हिटी ऑफ H+ अँड Br- आयन्स आर. बघा H+ आणि Br- दोघांची मोलर कंडक्टिव्हिटी दिलेली आहे. रिस्पेक्टिव्हली 0 कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी दिली तुम्हाला. म्हणजे लॅम्बडा नॉट ऑफ H+ ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 350 आणि लॅम्बडा नॉट ऑफ Br- ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 78 पर ओहम सीएम स्क्वेअर पर मोल. ठीक आहे. तर तुम्हाला विचारलंय मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HBr. तर मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ HBr कशी काढणार तुम्ही. लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी. लिमिटिंग मोलर इन्फानाइट डायल्युशन म्हणजेच लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी झाली. 0 कॉन्सन्ट्रेशन किंवा इन्फानाइट डायल्युशन दोघांचा अर्थ एकच आहे. त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. कशी काढणार लॅम्बडा नॉट ऑफ HBr इज इक्वल्स टू. कसं सॉल्व करणार लॅम्बडा नॉट ऑफ द H+ प्लस लॅम्बडा नॉट ऑफ द Br-. सीधा ऍडिशन करा. फक्त दोघांचं ऍडिशन करायचं. हे 8 राहील म्हणजे व्हॅल्यू ठेवावं लागेल ना. 350 प्लस 78 बिलकुल 0 + 8 म्हणजे 8. 7 + 5 12 428 428 बिलकुल ये राहील तुमचं. ठीक आहे ना. तर या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. खूप डिफिकल्ट प्रॉब्लेम नाही. फक्त थोडा ट्राय करायचा आहे. पुढचा प्रॉब्लेम बघा. मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज वीक इलेक्ट्रोलाइट 0.02 मोलर BA इज 4.33. बघा मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडाची व्हॅल्यू दिली. इफ इज डिग्री ऑफ डिसोसिएशन इज 0.3036. अल्फाची व्हॅल्यू दिलेली. तुम्हाला विचारलंय त्यांनी मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फाना डायल्युशन विल बी. फॉर्म्युला आत्ताच वापरणार. इन्फाना डायल्युशनची काढायची आहे तुम्हाला. तर अल्फा इक्वल टू मोलर कंडक्टन्स डिवायडेड बाय लिमिटिंग मोलर कंडक्टन्स. तर अल्फा किती दिलाय तुम्हाला 0.036 इज इक्वल्स टू मोलर कंडक्टन्स किती दिला 4.33. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय लॅम्बडा नॉट एम. तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची ॲट इन्फाना डायल्युशनची काढायची. तर लॅम्बडा नॉट एम इज इक्वल्स टू 4.33 डिवायडेड बाय 0.036. याला सॉल्व करू बरं आपण. तर हे झालं 4330 डिवायडेड बाय 36. 36 ने डिवाइड केलं. 36 ने डिवाइड करा. आता 6 ने डिवाइड करू शकता काही अडचण नाही. त्याला 6 7 36 होईल. खाली 6 झालं. वर किती होईल 6 7 42 13 झालं. 6 2 12 10 झाले. 6 1 6 बस ना. पॉईंट काहीतरी येईल काही गरज नाही. 6 1 6 40 झाले. 6 7 36 बस 6 ने परत डिवाइड करा. इज इक्वल्स टू 6 1 6 परत 0 झालंय. नाही 6 1 6 6 2 12 झालं. परत हे 0 म्हणजे 120 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. तर 120 आन्सर बी सेकंड आहे. 18वेचा आन्सर बी सेकंड. ठीक आहे ना. थोडंसं अलग होतं सोडवलं. चला पुढे प्रॉब्लेम नेक्स्ट. काय प्रॉब्लेम बघा.
लॅम्बडा नॉट ऑफ ऍसिडिक ऍसिड इज दिस वन अँड लॅम्बडा नॉट ऑफ पोटॅशियम ऍसिटेट इज दिस वन, HBr इज दिस वन. सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट दिले. तुम्हाला विचार लॅम्बडा नॉट KBr किती असेल, लॅम्बडा नॉट KBr किती असेल. मला यांच्यामध्ये रिलेशन मांडावं लागेल. काय रिलेशन मांडणार बघा. बघा सिंपल साधी गोष्ट आहे. लॅम्बडा नॉट ऑफ KBr, लॅम्बडा नॉट ऑफ KBr इक्वल टू काय लिहू आपण आता. लॅम्बडा नॉट ऑफ जे दिले त्याच्यात जुळाजुळव करावं लागेल तुम्हाला. पोटॅशियम ऍसिडेट CH3COOK प्लस कोणासाठी घेतले माहितीये ना, K साठी घेतले, प्लस लॅम्बडा नॉट ऑफ HBr मायनस लॅम्बडा नॉट ऑफ CH3COOH ऍसिटिक ऍसिड. बघा नीट लक्ष द्या. खूप बुद्धिमानी केलेली आहे मी, तुम्हाला ती समजायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. काय केलंय मी समजून घ्या. इथं मला K पाहिजे होता. बघा चेक करा, मला K पाहिजे होता. त्यात यासाठी मी हा CH3COOK घेतला. मी कोलरॉजोलचं ऍप्लिकेशन आठवा. नंतर मला पाहिजे होता Br, मला पाहिजे होता Br, तर मी याच्यासाठी घेतला काय लॅम्बडा नॉट ऑफ HBr. ठीक. नंतर परंतु हे मी घेत असताना काय झालं, हे घेत असताना काही गोष्टी मला अनवॉन्टेड मिळाल्या. मला हे नको पाहिजे होतं आणि हे H नको पाहिजे होतं, तर मी त्यासाठी हे ऍसिटिक ऍसिड घेतलं. क्लिअर आहे ना. आता व्हॅल्यू ठेवू, सांगा मला आता काय होईल. पोटॅशियम ऍसिडेटची किती आहे व्हॅल्यू. पोटॅशियम ऍसिडेटची व्हॅल्यू आहे 115 प्लस HBr ची व्हॅल्यू किती आहे. HBr ची व्हॅल्यू 430 430.4 मायनस ऍसिटिक ऍसिडची व्हॅल्यू किती आहे. ऍसिटिक ऍसिडची व्हॅल्यू 390.7 190.7 इज इक्वल्स टू, बेरीज करू त्यातून मायनस करू दे, 0.4 झालं. 5 प्लस 0 5, 3 प्लस 1 4, 545.4 मायनस 390.7. ठीक आहे, याच्यातून मायनस करू आता. हे 14 मधून 7 गेलं तर 7 राहील, हे 5तून 1 गेला तर 4 राहील, 14तून 9 गेला, 14तून 9 गेला तर 5 राहील, इथं 5तून 4 गेले, 154.7 154.7 सी आन्सर याचं. किती छान आन्सर आहे सांगा मला. बिलकुल प्रयत्न करा, ऑटोमॅटिक आन्सर भेटतील. पण कोलरॉजोलचं ऍप्लिकेशन विसरू नका. चला पुढचा प्रॉब्लेम बघू आपण. लॅम्बडा इक्यू अँड म्हणजे इक्वॅलेंट कंडक्टन्स अँड मोलर कंडक्टन्स आर इक्वॅलेंट मोलर Na2SO4 देन यांच्यात रिलेशन विचारले तुम्हाला. आहे बघा प्रॉब्लेम या प्रकारचं. पहिली गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायचं Na2SO4 मध्ये कॅटायन 2 आहेत आणि ऍनायन 2 आहेत. हे लक्षात ठेवा. कॅटायन 2 आहेत, ऍनायन 2 आहेत. आणि तुम्हाला नेहमी सांगतो मी, एक्स फॅक्टर म्हणजे काय, टोटल चार्ज ऑन कॅटायन और टोटल चार्ज ऑन ऍनायन. हे लक्षात ठेवायचं आपण. तर एक्स फॅक्टर किती झाला याचा, एक्स फॅक्टर झाला याचा इथे 2. फॉर्म्युला काय आपल्याकडे, मोलर कंडक्टन्स इज इक्वल्स टू एक्स फॅक्टर मल्टी इक्वॅलेंट कंडक्टन्स. बरोबर आहे. मोलर कंडक्टन्स इक्वल टू एक्स फॅक्टर इंटू इक्वॅलेंट कंडक्टन्स. आपले व्हॅल्यू कोणाकोणाच दिले बघा. ठीक आहे, तर एक्स फॅक्टर किती आपला 2 इंटू इक्वॅलेंट कंडक्टन्स. बरोबर आहे. तर मोलर कंडक्टन्सची व्हॅल्यू किती आली 2 इंटू इक्वॅलेंट कंडक्टन्स. बघा मग आता आहे का कुठे व्हॅल्यू बघा 2 इंटू इक्वॅलेंट कंडक्टन्स. तर 20चा आन्सर या ठिकाणी ये आहे. 20चा आन्सर ये आहे. एकदम करेक्ट. समजता ना. या प्रकारे सॉल्व्ह करा. बिलकुल एक्स फॅक्टर कसा काढायचा समजायला पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम. मोलर कंडक्टिव्हिटी at 0 concentration of ammonium chloride, sodium hydroxide, ammonium chloride, sodium hydroxide, NaCl. तिन्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. तिघांची व्हॅल्यू दिली तुम्हाला. तुम्हाला विचारलंय मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ अमोनियम हायड्रॉक्साइड. तर अमोनियम हायड्रॉक्साइड कसा लिहिणार आपण बघा. लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ अमोनियम हायड्रॉक्साइड NH4OH इज इक्वल्स टू लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ, मला NH4 साठी काय घेता येईल, NH4Cl घेता येईल, NH4Cl घेता येईल, प्लस OH साठी काय घेता येईल मला, NaOH घेता येईल. लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaOH मायनस एक्स्ट्रा काय आला तर इथं मला तर अमोनियम हायड्रॉक्साइड पाहिजे होता, पण इथं क्लोरीन आला आणि इथं Na आला, म्हणजे NaCl मायनस करावं लागेल. म्हणजे लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl. जे पाहिजे ते नको, जे नको ते मायनस करून टाकलं. इज इक्वल्स सांगा NH4Cl ची म्हणजे पहिली व्हॅल्यू किती आहे 149.7 प्लस NaOH म्हणजे 2 नंबरची व्हॅल्यू किती आहे 248.1 मायनस NaCl म्हणजे 3 नंबरची व्हॅल्यू किती आहे 126.5. खतम. याला सॉल्व करू आपण आता. कसं सॉल्व करणार 0.7, 0.1, 0.8
त्याच्यानंतर 8 + 9 17 कॅरी 1, 4 + 4 8 and 1 9, 2 + 1 3, 397.8 minus 126.5 इज इक्वल्स, यांच्यातून मायनस करू आता. हे 8 मधून 5 गेलं 3 राहिलं, 7 मधून 6 गेला 1 राहिला, 9 मधून 2 गेला 7 राहिला, 3 - 1 2, 271.3 आन्सर सी. बरोबर, छान प्रॉब्लेम. कोलरॉज लॉ अप्लाय करता यायला पाहिजे. पुढचं प्रॉब्लेम नंबर 22. बघा, छान प्रॉब्लेम आहे, समजायला पाहिजे, सॉल्व करता यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, बघा प्रॉब्लेम काय आहे, वेळ भरपूर झाला. हा, conductivity of 0.05 molar electrolyte Ba is 3.12 into 10 to minus 4 per ohm per centimeter. If the molar ionic conductance of B plus A minus R ions at zero concentration are this one 38.6 and 253.3 respectively. Percentage dissociation बघा, percentage dissociation तुम्हाला विचारले, म्हणजे अल्फा विचारला, डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारला. तुम्ही एवढं लक्षात आणा, अल्फाची व्हॅल्यू कशी काढता येईल, लॅम्बडा एम डिवायडेड बाय लॅम्बडा नॉट एम. अच्छा, मग तुम्हाला मोलर कंडक्टन्स दिलेले नाही, कंडक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली, याच्यावरनं मोलर कंडक्टन्स पहिले काढावं लागेल तुम्हाला. मोलर कंडक्टन्स काढावं लागेल. काय फॉर्म्युला मोलर कंडक्टन्सचा सांगा, 1000 K डिवायडेड बाय मोलॅरिटी. बघा, मी टार्गेट अगोदर लिहून ठेवले समोर, इज इक्वल्स टू 1000 इंटू कंडक्टिव्हिटी 3.2 इंटू 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय मोलॅरिटी 0.05. तर मोलर कंडक्टन्स इक्वल टू किती, 1000 ने मल्टिप्लाय 10⁻⁻1, 10⁻⁻1 ने 3.2 ला मल्टिप्लाय केलं 0.32 डिवायडेड बाय 0.05. दिस इज 32 डिवायडेड बाय 5. सो दिस इज इक्वल्स टू 5 × 30, 5 × 20. ठीक आहे ना, 6.4 मोलर कंडक्टन्स आपल्याला मिळालं. आता लिमिटिंग मोलर कंडक्टन्स कसं काढेल मी, लिमिटिंग मोलर कंडक्टन्स पण कोणाचा, बीएचा. लिमिटिंग मोलर कंडक्टन्स बीएचा, कारण ते आयनची कंडक्टिव्हिटी दिलेली आहे. तर लॅम्बडा नॉट ऑफ बी प्लस लॅम्बडा नॉट ऑफ ए मायनस, कोलरॉज लॉ वापरला. बी प्लस ची कंडक्टिव्हिटी, कॅटायन कंडक्टिव्हिटी किती आहे, 38.6 प्लस ए मायनस ची कंडक्टिव्हिटी किती आहे, 253.3, 253.3. दिस इज इक्वल्स टू, ऍड करू 0.9 झालं, 5 + 8 3 + 8 11 कॅरी 1, 5 + 3 8 and 1 9 and this is now 291.9. क्लिअर. हे झालं लॅम्बडा नॉट मिळाला, लॅम्बडा बी मिळाला. आता सीधा इथे ठिकाणी या फॉर्म्युल्यात किमती ठेवून देऊ. आता सांगा अल्फा इक्वल टू 6.4 डिवायडेड बाय हे किती, 291.9. काम करू, याला 6.5 लिहू आणि याला लिहू आपण 300. चालेल का, ठीक आहे, बिलकुल सॉल्व करू शकतात याला. म्हणजे किती लिहिता येईल, 6.5 डिवायडेड बाय 3 इंटू 10⁻⁻², म्हणजे 3 2 6, 3 1 3, 2.1 10⁻⁻1, 2.1 10⁻⁻1. कुठे आन्सर, याच्यात नाहीच 10⁻². ठीक आहे, आन्सर तर नाही याच्यामध्ये. तर काय करू शकाल आता याला, कुठे गडबड झाली सांगा मला. 22 नंबरचा आन्सर हा बरोबर आहे, 2.1 10⁻² येणार, बरोबर आहे. पण तुम्हाला पर्सेंटेज विचारलंय, पर्सेंटेज काढताना काय करू, मल्टिप्लाइड बाय 100, तर आन्सर त्याचं ए मिळेल 2.198. तर 22चा आन्सर इथे ए मिळेल तुम्हाला. बघा, छोटंसं इथे ठिकाणी की होती त्याची, पण लवकर ऑप्शन सापडत नाही गडबडीमध्ये. तर या प्रकारे आता काही पुढचे प्रॉब्लेम्स आहेत. हे 22 नंबर, तर आणखी इथे ठिकाणी 2 4 6 7 प्रॉब्लेम आहेत आणखी. तर ते तुम्हाला मी बिलकुल डिस्प्ले करतो इथे, त्याचे आन्सर्स काढायचे. ठीक, सॉल्व करा आता. ठीक आहे, तर सॉल्व करा व्यवस्थित आणि लक्षात आणा. आता पुढच्या लेक्चरमध्ये आणखी थोडेसे डिफिकल्ट प्रॉब्लेम घेईल मी, ते इथे ठिकाणी आपण आता पाहू. ठीक.